सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील सुभाष भागातील जुनी भिलाटी येथे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पथदिवे बसवले नव्हते। या कारणास्तव परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार होते। या संदर्भात परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांना सांगितले। त्यानंतर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांनी जुनी भिलाटी येथे स्वखर्चाने सर्व परिसरामध्ये LED पथदिवे बसविले। यावेळी परिसरातील नागरिकांनी नगरसेविका स्नेहल जाधव यांचे आभार मानले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आणि या बाईले त्यासले सांगू ते आमले फोकस लाई द्या। आमले 13वा महिना होई जायचे 8 वर्ष 13 वर्ष होई जायले तर आमले कोणी जुन आणि आमना आख पुकार कराले ताईन त्या उन्हात इकडे फिराले देखाले ते लाईट लावून ते लाईट लाई दिना कितला 5-6 लाईट लाई दे दिवाळीना बाबा आमले आनंद होईना ते पोरेसले बी आनंद होईना आमले सर्वासले आनंद होईना उजाया होईना आमले इचू काटाना काही दाख नाही दुख नाही पोरे सोरे बी बटाने मनशेत आणि सर्व आनंद माशेत आमने दिवाळी बी धुमधडाका मासे उजाया शे सर्व। जय श्रीराम। माझं नाव स्नेहल मनोज जाधव। मी माझी नगरसेविका आणि बालकल्याण सभापती आहे। आज आमच्या प्रभागात इकडे जुनी शेडची भिलाटी जी आहे त्या भिलाटीमध्ये कित्येक वर्षापासून अंधार पडत होता। रात्र झाली म्हणजे इथं कुणाकडे लाईटच नव्हता। तर आम्ही आता दीपावलीच्या निमित्ताने आमच्या प्रभागामध्ये या भिलाटीमध्ये आम्ही जवळ 7-8 फोकसची इथं यांना व्यवस्था करून दिलेली आहे। तरी माझं असं म्हणणं होतं की आपल्या घरामध्ये उजेड आणि यांच्या घरामध्ये अंधार, तर असं कसं काय चालेल। त्याच्यामुळे आम्ही स्वखर्चातून इथं फोकस आणले आणि सगळ्यांना फोकस लावून दिले। आणि फोकस लावल्यानंतर तुम्ही यांचा आनंद बघू शकता। यांना खूप आनंद झाला आणि आपलं एकच देवाच्या चरणी प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात तसं सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे। आणि यांचे सुद्धा जे पुढे घरांचे म्हणा किंवा इतर काही प्रश्न म्हणा सगळे जे प्रश्न आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण करण्याची आता आहे। आपले धर्मयोद्धा आमदार आपले अनुभैया अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रभागातले आमचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि महापौर चंदूबापू सोनार, माझे मोठे बंधू देवादादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यांच्यासाठी आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही करू। आणि यांच्यासाठी आता फोकस इथं बसवलेलेच आहे आणि पुढे सुद्धा यांचे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। जय श्रीराम। सर्वांना दिवाळीच्या